नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून एक एजंट आहेत. विश्वास बसत नसेल तर हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. न्यूज एजन्सी स्क्रोलने एक रिसर्च केलाय. त्यानुसार मोदीजी विदेश दौऱ्यावर जाऊन आपले मित्र अदानींसाठी एजंट बनून व्यवहार करतात. नरेंद्र मोदी जून 15 मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधानांना भेटतात आणि ऑगस्ट 15 मध्येच अदानीला बांगलादेशसाठी वीज पुरवण्याचं कंत्राट मिळतं. मोदीजी मार्च 2017 मध्ये मलेशियाच्या पंतप्रधानांना भेटतात आणि एप्रिल 2017 मध्ये अदानी मलेशियात मेगा कंटेनर पोर्टशी संबंधित डील डन करून येतात. मोदीजी जानेवारी 2018 इस्रायलच्या पंतप्रधानांना भेटतात आणि डिसेंबर मध्येच अदानी इस्रायलच्या कंपनीसोबत मिलिटरी ड्रोन बनवायचं काम सुरूही करतात. मोदीजी जून 2018 मध्ये सिंगापूरच्या पंतप्रधानांना भेटतात आणि जुलैमध्येच सिंगापूरची कंपनी अदानी पोर्टमध्ये 1000 कोटींची गुंतवणूक करते. मोदीजी फेब्रुवारी 2020 श्रीलंकेच्या पंतप्रधानांना भेटतात आणि लगेचच जुलैमध्ये अदानींची पोर्ट ऑपरेट करण्यासंदर्भातील व्यवहाराच्या बातम्या बाहेर यायला लागतात. मोदीजी जून 2023 नेपाळच्या पंतप्रधानांना भेटतात आणि 2024 जानेवारीत नेपाळ सरकार सांगतं की अदानी येथे एअरपोर्ट बनवतील, त्यांचं मॅनेजमेंट पण बघतील आणि पब्लिक सेक्टरमध्ये गुंतवणूक देखील करतील. मोदीजी ऑक्टोबर 2023 मध्ये टांझानियाच्या राष्ट्रपतींना भेटतात आणि मे 2024 अदानी दार ए सलामच्या पोर्टवरील कंटेनर टर्मिनल 2 हे 30 वर्षांसाठी ऑपरेट करण्याचा व्यवहार करतात. मोदीजी डिसेंबर 2023 केनियाच्या राष्ट्रपतींना भेटतात आणि जून 24 अदानींना केनियाच्या एअरपोर्टची डील मिळते. मोदीजी जुलै 2024 व्हिएतनामच्या पंतप्रधानांना भेटतात आणि जुलैमध्येच व्हिएतनाम सरकार सांगतं की अदानी समूह येथील एअरपोर्टवर गुंतवणूक करेल. अशीच थोडी अदानींची मजा आहे. एक एजंट रात्रंदिवस जीव तोडून त्यांना रगड श्रीमंत बनवण्यासाठी प्रयत्न करतोय.